सटाणा तालुक्यातील नामपूर इंदिरानगर इथं गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पशुवैद्यकीय डॉक्टर नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली। या दवाखान्यात 52 खेड्यांवरील मेंढपाळ तथा शेतकऱ्यांची जनावरे उपचारासाठी आणली जातात। मात्र पशुवैद्य नसल्यामुळे उपचाराअभावी विविध आजार रोगराईमुळे जित्रप ढोरं मेंढ्या मृत्युमुखी पडल्याच्या घटना वारंवार घडतात। नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत कोट्यवधींचा निधी खर्च करून सर्व सोयींयुक्त अशी दवाखान्याची इमारत बांधण्यात आली आहे। परिसरात कर्मचाऱ्यांसाठी वसतिस्थान देखील बांधलेले दिसून येत आहे। असं असताना पशुवैद्यकीय अधिकारी तर नाहीच, परंतु या दवाखान्यातील एकही कर्मचारी देखील इथं फिरकत नाहीये। परिणामी या इमारत व परिसराची देखभाल होत नसल्याने दवाखान्याच्या इमारतीची फारच दुरावस्था झाली। ही इमारत तसंच आतील परिसर नासधूस करणाऱ्या टवाळखोरांचा अड्डा होऊ लागला। साफसफाई नसल्याने हा परिसर रोगराईला आमंत्रण देणारा ठरतोय। अशी परिस्थिती येथील त्रस्त महिलांनी प्रस्तुत प्रतिनिधीला स्वतः पुढाकार घेऊन दाखवली। दवाखान्यासमोरील नामपूर ते मोराणे रस्त्याची देखील अतिशय दुरावस्था झाली। रस्त्यात अपघाताला आमंत्रण देणारे मोठमोठे खड्डे पडले। याकडे देखील कोणीही लक्ष द्यायला तयार नाही, कारण जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट असल्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे अदृश्य झालेत, अशी येथील एकंदरीत परिस्थिती। नामपूर इंदिरानगरमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यात स्थानिक डॉक्टर नसल्या कारणाने इथं दवाखान्याची पूर्ण नासधूस चालू आहे, तोडफोड चालू आहे आणि नामपूरला 52 खेडे जोडल्या कारणाने इथं भरपूर पशु ट्रीटमेंटसाठी येतात, पण त्यांना सोय न मिळाल्या कारणाने पशूंची बी हानी होत आहे आणि शिवाय इथे राहणाऱ्या स्थानिक म्हणजे इंदिरानगरमधील काही लोकांनाही त्रास होत आहे। मग या कारणाने आम्हाला स्थानिक डॉक्टरांची फार गरज आहे, कारण जेणेकरून पशूंची ट्रीटमेंट ही चांगली होईल आणि शिवाय दवाखान्याची देखरेख ही चांगली होईल आणि कॅमेरा इथं जोडण्यात यायला पाहिजे, कारण सगळं टिंगाळ टवळ वस्ती आता दवाखान्यात कोणी नसल्या कारणाने इथं येऊन तोडफोड नासधूस करतायत। जिल्हा परिषद प्रशासन याकडे केव्हा लक्ष देणार याचीच प्रतीक्षा सामान्य जनता करीत आहे। वामन शिंदे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, सटाणा।